भारतीय जनता पक्षाने घराणेशाही संपवण्याचा चंग बांधलेला आहे। येणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभेमध्ये घराणेशाहीतील पुत्रांना आणि मंत्र्यांची तिकीट कापण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमधून या प्रकारची माहिती पुढे आली की भारतीय जनता पक्ष आता घराणेशाही संपवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे। प्रधानमंत्री मोदींनी जर निर्देश दिले असेल किंवा काही त्याबद्दलची टिप्पणी केली असेल तर योग्यच आहे की खरं तर आमदाराच्या पोटातनं आमदार, खासदाराच्या पोटातनं खासदार, केवळ आमदाराचा मुलगा आहे किंवा खासदाराचा मुलगा म्हणून त्याला तिकीट द्यायचं क्षमता असेल तर मला त्या ठिकाणी काय निर्णय होईल माहिती नाही। क्षमता असेल तर त्या ठिकाणी एखादा मुलगा मोठा होऊ शकतो, पण क्षमता नसेल आणि आपला मुलगा म्हणून त्याला तिकीट द्यायचं आणि त्याला आमदार करायचं ही भूमिका नसलीच पाहिजे। आणि घराणेशाहीला खरं तर कुठेतरी आळा आला पाहिजे। याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे आणि ती भारतीय जनता पार्टीलाही सर्वांना मान्य आहे।